आजच्या कार्यक्रमाला उपस्थित रोटरी डिस्ट्रिक्ट 303 चे 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन श्री राजेंद्र भांबरे, जळगाव डिस्ट्रिक्ट मेडिसिन डीलर असोसिएशनचे अध्यक्ष श्री सुनील भाऊ बंगाळे, त्यानंतर जळगाव डिस्ट्रिक्ट मेडिसिन डीलर असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री संदीप भाऊ वेगुठा, फार्मा उद्योजक जळगावचे श्री लकीचंद भाऊ जैन, बिल्डर्स असोसिएशन चाळीसगावचे श्री संदेश येवले, कृषी सेवा निवृत्त अधिकारी माननीय श्री अनिलजी भोगले। या कार्यक्रमाच्या संचालिका आणि जळगाव रोटरी क्लबच्या 5 प्रेसिडेंट अपर्णाजी कासार,
या कार्यक्रमासाठी आपण सर्व जमलात. रोटरी परिवार यामध्ये रोटरी क्लब चाळीसगाव, रोटरी क्लब रॉयल्स, रोटरी क्लब दिल सिटी, संगम चाळीसगाव असा हा आमचा रोटरी परिवार चाळीसगाव आहे. आणि त्यांनी हा आयोजित केलेला प्रोग्राम, यामध्ये रोटरी ही सर्व थरापर्यंत पोहोचणारी रोटरी, यामध्ये रोटरीने अनेक सामाजिक उपक्रम राबवून एक चाळीसगावचं नाव डिस्ट्रिक्टमध्ये केलेलं आहे. यामध्ये रोटरी परिवाराने बेघरांना घरं दिलेले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रकल्प जो बहादरपूर येथे 300 संडास बांधून दिले ज्यांना आर्थिक प्रॉब्लेम असेल, एक स्वच्छतेचं अभियान त्यांनी केलेलं आहे. रोटरी क्लब चाळीसगावचे नुकत्याच प्लास्टिक सर्जरी कॅम्पच्या माध्यमातून अनेक म्हणजे 21 वर्षापासून सतत चालणारा हा प्रोजेक्ट सर्वांच्या मदतीने यशस्वीरित्या पार पडतो आणि त्याच्या गरजू सर्व लाभ घेतात. रोटरी क्लब रॉयल्स नुकताच सुंदर असा डायलिसिस प्रोजेक्ट यावर्षी चालू केला आणि सर्व रुग्णांना त्याचा लाभ होतोय. रोटरी परिवाराने या वर्षी सुंदर असं सायकल वाटपचं 2150 सायकली आम्ही 51 शाळांमध्ये दिल्या, गरजूवान मुलींना दिल्या आणि आम्ही खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलो. यानंतर फर्स्ट एड बॉक्स आम्ही आतापर्यंत 3000 शाळांमध्ये हे फर्स्ट एड बॉक्सचे वाटप केले म्युनिसिपॅलिटीने. नंतर सुंदर असा ब्लड डोनेशन कॅम्प्स आम्ही घेतले यावर्षी. आणि हा जो प्रोग्राम आहे आज मीडी, आपण मीनाक्षीताई यांना सर्वजण ओळखतातच. त्यांचं काम हे चाळीसगाव पुरता मर्यादित नाही तर पूर्ण महाराष्ट्राला त्याची ओळख झाली आहे. उंच माझा धोक्या अंतर्गत महाराष्ट्राने त्याची दखल घेतली. आपण चाळीसगावकर का मागे राहिले हा मनात हेतू होता. ताईंनी अनेक निराधारांना काम दिलं आणि एक सातत्यपूर्व काम ताई करत आहे. आणि एक स्वयंदीपच्या माध्यमातून गरजू अपंग जे व्याधी असतील, जे काही बाहेर काम करू शकणार नाही, कोणी त्यांना काम देणार नाही, असं एक मनात त्यांच्या होतं. आणि त्यांनी एक MIDC मध्ये सुंदर असं जागा घेऊन 25,000 स्क्वेअर फीट मध्ये स्वयंदीप संस्था चालू होते. आणि शासनाने सुद्धा त्यांना साधारण 1.5 करोडची मशिनरी दिली. पण प्रायमरी बेसवरती खर्च एवढा झालेला होता तर आता चालू करायचं तर थोडा निधीची त्यांना गरज भासली. त्यांनी आम्हाला बोलवलं. तिथं पाहिल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं माझ्या घरचे सर्व पैसे मी तेथे लावले, लोकांनी दिलेले पैसे लावले. आता दादा मला थोडं निधीची गरज आहे. ताई म्हटलं हे तुझं काम नाही राहत, आता आमचं काम आहे पुढचं काय करायचं. आणि एक मनात प्रोग्राम आला, आपण सुंदर काय असं चाळीसगाववासियांना देऊ शकतो जेणेकरून आपली करमणूक पण होईल आणि ताईला पण मदत होईल. त्या हेतूनेच हा आजचा प्रोग्राम आम्ही आयोजित केलेला आहे. आपला प्रचंड प्रतिसाद आम्हाला दिसतोय. आज आम्ही ज्यांना कॉन्टॅक्ट केला त्यांनी सुंदर अशा त्यांच्या दातृत्वातून आज सुंदर असा निधी जवळपास 5 लाख रुपयाचा निधी उभारू शकतो. आणि हे केवळ एकट्याचं काम नाही, यात सर्व आपण बसलेले समोर आणि सर्वात महत्वाचे हे जे दाते आहेत ना, हे व्यासपीठावर बसलेले आणि खाली बसलेले काही दाते, असे एकूण 41 दाते तयार झाले आणि त्याच्यातनं हा निधी उभारू शकलो. ज्यावेळेस मला हा प्रोग्राम मी तर घेऊन टाकला, 500 रुपयाचं तिकीट कोण घेणार, हा ज्यावेळेस माझ्या डोक्यात प्रश्न आला, म्हटलं आपण आधी देणगीदार तयार करूया. मी आमचे जवळचे मित्र, मला काही अडचण आली
तर मी ज्यांच्याजवळ माझं मन मोकळं करतो ते आमचे संदीप भाई बेदमुथा यांच्याकडे गेलो. दादा म्हटलं असा असा मी प्रोग्राम तर घेतलेला आहे. ते म्हणे तुला किती पैसे पाहिजे. असं बोलल्यानंतर माझं म्हटलं इथंच मला मिळाले पैसे असं मी समजलो. त्यांनी मला काही संदीप आपले आमचे जळगाव डिस्ट्रिक्टचे आमचे सर्वांचे आवडते नेते आपले सुनील भाऊ बंगाळे आणि यांना फोन लावला आणि काही सेकंदामध्ये 51,000 रुपयाची देणगी त्यांनी आम्हाला दिली आणि त्यातनं खरा प्रवास चालू झाला. नंतर असे काही डॉक्टर मंडळींनी तर एक एक पुस्तक ठेवून घेतलं. अरे बाबा हे 5,000 रुपये घे पण तुझं काम चालू कर. असे सर्वांचा रिस्पॉन्स पाहिल्यानंतर मला प्रेरणा मिळाली आणि आज आपण सर्व पाहतोय आज सुंदर दर्जेदार असा प्रोग्राम. खरा ज्यांच्यामुळे मला हा प्रोग्राम हे म्हणावंसं वाटत मिळाला ते आमचे रोटरीचे जळगावचे भट मॅडम यांच्यामुळे. कारण त्यांनी सांगितलं अपर्णाताई यांनी सांगितलं तुम्ही प्रोग्राम घ्या माझं मानधन मी ठरवत नाही आणि त्याच्यामुळे हा खरा प्रोग्राम आता तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल. आपले पैसेही वसूल झाले. ताईला पण आनंद होईल आपल्याला पण आनंद होईल आणि घेणाऱ्याला पण आनंद होईल. अशी ही सगळ्यात माझ्याकडे घडलेली गोष्ट. आपण म्हणतो ना हे जे व्यासपीठावर बसलेले घेणारे आपण विरा करंदरीकरांच्या 2 ओळी मला सांगता येतील. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. त्यातील आपण सर्व शेवटी जाता जाता 2 ओळी अजून मला आठवतात. आता सध्या गीत रामायणावरती खूप हे झालेलं आहे तर त्यावरती 2 ओळी म्हणतो ताईसाठी. मेरे झोपड़ी के बागात फूल जाएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के बागात फूल जाएंगे राम आएंगे. राम आएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे. धन्यवाद. ना कुणाशी स्पर्धा असावी ना कुणाशी स्पर्धा असावी ना कुणाचा द्वेष असावा ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी. फक्त स्वतःला आणि स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. खूप खूप धन्यवाद. यानंतर ही जी संकल्पना आहे तर आम्ही असं मीनाक्षीताईशी बोललो त्यामुळे काही हरकत नाही. तुमच्या प्रयत्नातून आपण हे करूया. मीनाक्षीताई आपण 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर सगळे माझे बंधू आताच कोकरे दादा म्हटले ताई भिवू नको मी तुझ्या पाठीशी आणि खरंच पाठीशी असणारे सगळे माझे 40 गावकर जळगावहून आलेले आमचे सगळे बंधू. ह्या कार्यक्रमाविषयी काय बोलावं म्हणजे परमेश्वरानं एखादी गारानं मांडलं आणि ते लगेच त्यांनी मान्य केलं अशी स्थिती आहे. तर एक अशी ईश्वराजवळ एक अशी तक्रार होती की 2 पाय राहिले असते तर मी अजून धावू शकते असते एवढी धावली. तर अंतर्मनातून ईश्वराने मला उत्तर दिलं तुला 2 पाय राहिले असते तू एकटी स्वतःसाठी धावली असती. तुला एवढे हजारो पाव आता तुझ्या बरोबर आहेत. तुला किती धावायची तू धाव आणि हे बळ हे सगळं तुमच्यामुळे मला आज मिळतंय. सगळ्यांचं प्रेम हा उद्योग का उभारा असं वाटतं याचा मी 2 मिनिटात कारण आपल्याला कार्यक्रम हे करायचं असतं की ची भूक असते ती 1 दिवसाच्या पुरणपोळीने किंवा कुणाच्या तरी दिलेल्या दानाने मिटत नसते. ती भूक रोजगारानेच मिळत असते. कोणीतरी म्हणजे आपल्याला रोजगार मिळावा कोणीतरी काहीतरी काम केल्यानेच मिटेल आणि हा प्रत्येक
अनुभव मी 10 वर्षापासून घेते की अशा खडतर परिस्थितीमध्ये महिला होत्या की 2 वेळेचं त्यांना घरात ताजा स्वयंपाक होत नव्हता, शिळं खाऊन त्यांचा उदरनिर्वाह करत होते. आणि जेव्हा त्यांना पहिल्यांदा काम करून 1 महिन्याचा पगार त्यांच्या हातात दिला आणि दुसऱ्या दिवशी त्या ताईने मला सांगितलं, ताई माझा मुलगा म्हटला की आता रोज आपल्याकडे ताजं जेवण होईल का? माझ्या डोळ्यात पाणी आलं की आत्ता जी गरज आहे खरी प्रत्येक महिलाच्या हाताला काम देण्याची. कारण आपण समाजासाठी काय, प्रत्येक जण म्हणतो मला काहीतरी करायचंय, समाजासाठी काहीतरी करायचंय, पण काय करावं हा विचार सगळ्यांना पडतो की नक्की आपण काय करू शकतो. तर हा रोजगार अशी गोष्ट आहे की आपण समाजाला सगळ्या परीने उभं करू शकतो, सक्षम करू शकतो. आणि हा दुर्बळ जो घटक आहे, दिव्यांगांचा असेल, विधवा महिलांचा असेल, यांची परिस्थिती जर आपल्याला दूर करायची असेल तर त्यांच्या हातांना काम देणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, पण तितकंच कठीण पण आहे. आणि ह्या सगळ्या कठीण प्रसंगी एक दिवस कुकरे दादा आले, त्यांना काही कल्पना नव्हती. राजूभाऊ भोकरे दादा प्रोजेक्टवर आले आणि त्यांना येईपर्यंत काही कल्पना नव्हती. आल्यानंतर त्यांनी सगळी परिस्थिती बघितले, माझे डोळे पाणावलेले बघितले आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की ताई भिऊ नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहेत. आणि खरंच तुमच्या सगळ्यांच्या रूपाने परमेश्वर माझ्या पाठीशी आहे. आता कुठली गोष्ट अशक्य नाही असं मला विश्वास झालेला आहे. कारण जी शक्ती तुमच्यामध्ये आहे, प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा विचार करत असेल. रविभाऊच्या बाबतीत मी आता मनीषा वहिनींना बोलली की परमेश्वर हा विचार करत असेल की खरंच मला खंत वाटते, मी काही करू शकत नाही, माझ्या रूपामध्ये रविभाऊ येऊन करतायत. हे खरंच महत्त्वाची गोष्ट आहे. मी सगळ्यांना आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. मीनाक्षीताईंबद्दल मी असं म्हणेन, तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनेही टेंगणे भासावे, तुझ्या विषाद पंखाखाली विश्व ते सारे वसावे. यानंतर रोटरी तिन्ही क्लबच्या वतीने मी डॉक्टर भाग्यश्री यांना विनंती करते की भाग्यश्रीताई 2च मिनिटं आपल्याला मिळणार आहे, तर 2च मिनिटात तुम्ही तिन्ही क्लबच्या वतीने आपलं मनोगत स्पष्ट करा. डिस्ट्रिक्ट 30चे पास्ट गव्हर्नर राजेंद्रजी भांबरे आजच्या कार्यक्रमाचे आणि याही आधी रोटरीचा माझा जो मोठा कार्यक्रम झाला होता अशा दोन्ही कार्यक्रमांचे साक्षीदार असलेले सुनील भाऊ भंगाळे, मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष, संदीपजी बेदमुथा, लखीजनजी कर्णावत, चाळीसगावमधील प्रदीप बिल्डर, संदेशजी येवले. खरं तर ज्यांच्या पहिल्या फोनमुळे या कार्यक्रमाची संकल्पना डोक्यात आली आणि दुसऱ्या फोनमुळे कार्यक्रमाची संकल्पना फक्त डोक्यात असलेली फास्ट फिरायला लागली असे अनिल भाऊ भोकरे आणि माझ्या या रोटरी वर्षातल्या सर्व कार्यक्रमांना अर्थपूर्ण सहाय्य ज्यांचं लाभलं असे रविभाऊ शिरोळे. आणि ज्यांच्यामुळे आजचा हा कार्यक्रम आपल्याला बघायला मिळतोय अशा अपर्णाताई कासार आणि ज्यांच्यासाठी आपण आजचा हा कार्यक्रम करत आहोत अशा मीनाक्षीताई. खरं तर मीनाक्षीताईंचा जेव्हा अनिल मामांनी विषय घेतला तेव्हा सगळ्यात पहिले असा विचार केला की आपल्या चाळीसगावसाठी, चाळीसगावमधली महिला जर इतकं काही करते तर आपल्याला फक्त थोडीफार मदत करायची. आणि हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश इतकाच की जर ठरवलं असतं तर आजच्या कार्यक्रमातून तयार झालेली अमाऊंट ही फक्त 5 लाख असेल. जर ठरवलं असतं तर ह्या स्टेजवर बसलेल्या मंडळींमधूनच ही अमाऊंट कदाचित त्याच्यापेक्षा जास्त तयार झाली असती. पण कार्यक्रमाचा उद्देश असा होता की ही सर्व अमाऊंट फक्त जमा करायची नाही तर माझ्या चाळीसगावच्या प्रत्येक चाळीसगाव वासियांपर्यंत हा प्रोजेक्ट पोहोचला गेला पाहिजे. त्यासाठीच आम्ही याच्या आधी घेतलेला होता हळदी कुंकवाचा कार्यक्रम. म्हणजे ह्या वर्षी चाळीसगावमधल्या बऱ्याच महिलांनी अगदी अनोख्या पद्धतीचं हळदी कुंकू केलं. त्याच्यामध्ये आम्ही घरी हळदी कुंकू न करता मीनाक्षीताईंच्या प्रोजेक्टवरती गेलं. तर त्या प्रोजेक्टच्या तिथे जवळपास MIDC मध्ये त्या दिवशी 70 महिला आल्या आणि MIDC मध्ये एकाच वेळेस 70 महिला येण्याचा हा कदाचित पहिला हे असेल. म्हणजे ते मीनाक्षीताईंवरती असलेलं प्रेम होतं. त्याच्यामध्ये रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी संगम असेल माझी, दुसरं इनरव्हील क्लब ऑफ चाळीसगाव होती, इनरव्हील क्लब ऑफ मिल्क सिटी संगम आणि चाळीसगाव मधले सर्व महिला मंडळ. म्हणजे प्रत्येकाने कुठेतरी आपला खालीचा वाटा उचलला. आणि जेव्हा रविभाऊ म्हणले की ह्या कार्यक्रमाचं तिकीट 500 रुपये, पण आम्ही हा कमीत कमी 5 दिवसात जितक्याही लोकांपर्यंत पोहोचलो सांगण्यासाठी आनंद वाटतो. कदाचित गीत रामायणावरती असलेली भक्ती आणि मीनाक्षीताईंवरचं असलेलं प्रेम त्याच्यामुळे आम्हाला 500 तिकीटं खरंच जड गेलीच नाही. आणि सांगायला आनंद वाटतो की गावामध्ये कुठलं एकही बॅनर न लावता पूर्ण हाऊसफुल असलेला हा कार्यक्रम. आणि दुसरं म्हणजे आज सकाळपासून कमीत
5 ते 10 लोकांचे फोन येऊन गेले, ताई तिकीट मिळेल का? आणि सांगायला असं वाटलं की अरे आमच्याकडे खरंच तिकीट शिल्लक नाही. इतकं सुंदर मीनाक्षी ताईंवरती जर गावकऱ्यांचं प्रेम असेल तर यापेक्षा मीनाक्षी ताईंना दुसरं नक्की काय हवं. इतकं माझं प्रास्ताविक पूर्ण करते आणि पुढील सूत्र मीनाक्षी मेघापक्षी मॅडमकडे. धन्यवाद. यानंतर माननीय सुनील भाऊ बंगाळे आपलं मनोगत व्यक्त करतील. त्यामुळे ताईंनी मला काही बोलले नाही 2 मिनिटात मनोगत आवडतं, पण मी शॉर्टकटमध्येच करेन. आजच्या रोटी परिवार व स्वागत सेवालयाच्या माध्यमातून आयोजित रामायणाचा कार्यक्रम निमित्त आलेले सर्व मान्यवर, आज आत्ताच प्रास्ताविकमध्ये रवी भाऊंनी जे प्रस्तावना केलं त्यामध्ये त्यांचा कार्याचा आढावा त्यांनी सांगितला. आम्हाला एक सार्थ अभिमान आहे, आमच्या केमिस्ट संघटनेचा सदस्य म्हणजे रवी भाऊ हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. आता ताईंनी सांगितले की मागच्या कार्यक्रमात सायकली वाटपच्या कार्यक्रमाला आम्ही आलो होतो. अक्षरशः त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे जे विद्यार्थी गरजू विद्यार्थी होते त्यामध्ये अक्षरशः सामान्य घरातील ज्यांच्याकडे सायकली नव्हत्या असे विद्यार्थी होते. त्यांना शिक्षणासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं. असे एक ना एक अनेक कार्यक्रमामध्ये रवी भाऊ अग्रेसर असतात. आणि संदीप भाऊंचे तसे आमचे मित्र कसे ते कोविड काळामध्ये जेवणाला सगळ्या कोविड काळामध्ये जेवण त्यांनी दिलं. या अशा आमच्या सभासद जेव्हा काम करत असतात तेव्हा त्यांनी संघटनेचं नाव अगदी उंचावलं आणि मी यांचं दोघांचं नेहमी आमच्या संघटनेमध्ये कोणी आदर्श घ्यावा असं आम्ही मीटिंगमध्ये बोललो असतो. पण जेव्हा रवी भाऊ असे कार्यक्रम घेत असतात त्यातून आम्हाला प्रेरणा मिळते की आपण असं काहीतरी समाजात देणं लागतं, तर आपण असे काहीतरी कार्यक्रम हाती घेतले पाहिजे. आणि आज रवीच्या माध्यमातून संदीपच्या माध्यमातून जी आम्हाला सेवेची संधी मिळाली त्याबद्दल आम्ही धन्य समजतो. आणि यापुढे जे काही असेल म्हणजे आज ताईंनी सांगितलं तिकीट वगैरे शिल्लक नाही, पण जेव्हा रोटी परिवार असेल किंवा काम करणारा मनुष्य जर निस्वार्थीपणे काम करत असेल त्याची ही पावती आहे असं मी मानतो आणि मी थांबतो. 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्री राजेंद्रजी भांबरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आज ज्यांचा कार्यक्रम आपण बघायला आलोय अशा मीनाक्षी ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण एक मला असं आठवत आहे 3-4 वर्षापूर्वी मला अंमळनेर का चोपड्या समोर बाजूची ओळख झाली होती. त्यावेळेस त्यांनी जे कार्य उभं केलं होतं त्यावेळेस ऐकूवाडाचं काय एक स्त्री आणि तेही अशा परिस्थितीत स्त्री काय काम करू शकतं. तर आज चांगला फरक रवी भाऊ माझाही चांगला योग आला कार्यक्रम पाहण्याचा. मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय उपस्थित असलेले सर्व शाळेकरकर, आज रोटरी परिवाराने एक अतिशय चांगला उपक्रम हाती घेतला आहे. आणि यावर्षी कसं रवी भाऊंच्या नेतृत्वाखाली सर्वच प्रोजेक्ट कसे मोठे मोठे प्रोजेक्ट झालेले आहेत त्याबद्दल रवी भाऊसाठी पण एका टाळ्या झाल्या पाहिजे. सायकलचा प्रोजेक्ट असो, वेगवेगळ्या फंड रेजिंग असो, सर्वच एकदम मोठ्या प्रमाणात कामं करत आहेत. आणि असेच कामं आपल्या रोटरीच्या माध्यमातून हो अशा मी शुभेच्छा देतो. टाईम जास्त झाल्यामुळे न बोललेलं योग्य आणि मला इथे बोलवलं तर आज एक अतिशय चांगला कार्यक्रम मला पाहायला मिळेल. आपण ताई पण आहे त्यांचं कार्यक्रम यापर्यंत पाहिलंच आहे, त्याबद्दल सर्वांचं खूप खूप आभार. देणगीदारांना सन्मानपत्र देणार आहोत. ज्यांनी या प्रकल्पाला सढळ हाताने मदत केली त्यांचे खूप खूप आभार. व ज्यांनी आम्हाला या प्रोग्राम करता तिकिटाची प्रवेशिका घेऊन मदत केली त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. आता आपण
श्रीरामांच्या चरणस्पर्शाने शिलासदृश पडलेल्या अहल्येच्या देहावर प्रकाश पात्र मंजूर स्वर्ग जनक पाता एक पंथ से
चलिए धन शंकराचे पूर्ण दासन जनतन पाता एक मंत्रीचे उभे ठाकरे भागिताय समुद्री के उभे ठाकरे भागिताय समुद्री के स्वयंवर धारे स्वयंवर धारे स्वयंवर धारे स्वयंवर धारे हाथ जोड़ूं धनेन्द्रपति को विश्वामित्रासी हाथ जान की भरती अली दशरथ पुत्रासी हाथ जोड़ूं धनेन्द्रपति को विश्वामित्रासी हाथ जान की भरती अली दशरथ पुत्रासी आनंदाने मिटले डोले कृष्ण मैत्री से आनंदाने मिटले डोले कृष्ण मैत्री से स्वयंवर धारे सीते स्वयंवर धारे सीते स्वयंवर धारे सीते स्वयंवर धारे सीते नीला काशी जशी भरावी प्रभाना तसेच भरले रामानी मधुर परकार नीला काशी जशी भरावी प्रभाना तसेच भरले रामानी मधुर परकार सभा मंडपी जीवन सारे सभा मंडपी नीलन धारे माया ब्रह्म दे सभा मंडपी नीलन धारे माया ब्रह्म दे स्वयंवर धारे सीते स्वयंवर धारे सीते स्वयंवर धारे सीते स्वयंवर धारे सीते झुकले थोड़े राम जानकी भारी परमारा गगना माजी देव कराचा चढ़ती करता झुकले थोड़े राम जानकी भारी परमारा गगना माजी देव कराचा चढ़ती करता राजा रानी करता पोत मंगल माधुरे ठाकानी करपोत मंगल माधुरे स्वयंवर धारे सीते स्वयंवर धारे सीते स्वयंवर धारे सीते स्वयंवर धारे सीते हंस विष्णु हंस विष्णु तारा धरे की उदिता की सीता हंस विष्णु तारा धरे की उदिता की सीता गंधर्वा से सूर लागे जय की तारा गंधर्वा से सूर लागे जय की तारा आकाशी कर लेना पे ऐसे धरती से माता शाशी करे ऐसे नाते धरती से स्वयंवर धारे सीते स्वयंवर धारे सीते स्वयंवर धारे सीते स्वयंवर धारे स्वयंवर धारे आणि तिच्या चिकाटीला इतकं भयानक फळ लवकरच आलं की मंथरेचे म्हणून जे विचार होते ते जणू काय आपले स्वतःचेच विचार आहेत असं वाटायला लागून त्या विचारांच्या मनस्वी आहारी जाऊन कैकेयीनं दशरथाला बळावर आणलं आणि त्यांनी तिला दिलेल्या 2 वरांची तिनं आठवण करून दिली आणि क्रुद्ध आवाजात त्याला ती बजावू लागली मोडू नका वचना
नलगे सांत्वन नको कळवळा शब्द दिले ते आधी पाळा आजो राहून परत बोलवा आणि माझा भरला मुरू नका बदला नागरणीच्या स्मरते काते काही बोलले नागरणीच्या स्मरते काते काय बोलले जिथले कर तुझ तू लागले सांगला फुली बोलू नका बदला नारी सुलभ मी चतुरपणाने अजून रक्षली आपुली वचने नारी सुलभ मी चतुरपणाने अजून रक्षली आपुली वचने आज मागते वरते दोन्ही आज मागते वरते दोन्ही सावलिया समया मुरू नका बदला एक वराने त्यामल आंदण भरतासाठी हे सिंहासन एक वराने मत आंदण भरतासाठी हे सिंहासन तुझ्या वराने 14 वर्षे रामाला बनवा मुरू नका बदला रामा
भरताना अत्यंत काकुळतीने मागितलेलं हे गाणं श्रीराम नाकारू शकत. श्रीरामांच्या चरणभूमीने पावलं झालेल्या त्या स्वर्णमंडित पादुका भरताने हाती म्हणून मिळवत मिळवत अयोध्येला नेल्या. या पादुकांना त्यांनी राज्याभिषेक केला आणि स्वतः त्यांच्या राज्याचा कारभारी म्हणून तो राज्यकारभार पाहू लागला. इकडं रामाने चित्रकूट सोडला. प्रवास करीत करीत ते दक्षिणेला निघाले. वाटेत पवेदार भावांनी विराट नामाचा अक्षराचा बदल केला. शरभंगाश्रमी जाऊन त्या परलोकगामी महात्म्याचं दर्शन घेतलं. शरभंगाश्रमी काही ऋषीजनांनी रामाना नम्र विनंती केली. आश्रमवासी मुनिजनांचा राक्षसांचा रोग आनंदित छळ होता. आपण समर्थ आहात, राजे आहात, धार्मिकांचं रक्षण करा. यावर सर्वज्ञांनी विनयानं आणि निश्चयानं बोलले. तपस्वी जनांचे चिरशत्रू राक्षस त्यांचा नायनाट करण्याची माझी इच्छा आहे. आपण निश्चिंत असा. ऋषींना अभयवचन देऊन श्रीराम पुढे संचार करू लागले. सुतीक्ष्णाश्रम 75 सरोवर या भागात त्यांनी 10 वर्ष आनंदाने संचार केला. नंतर सुतीक्ष्णाच्या आज्ञेवरून त्यांनी अगस्त्याश्रमाचा मार्ग धरला. सुतीक्ष्ण आणि अगस्ती या महर्षींनी रामलक्ष्मणांना विद्यायोगा अर्पण केली. 10 वर्षानंतर श्रीराम गोदावरी तटावर पंचवटीत आले. त्या मनोहर गणप्रदेशात त्यांची कृती अत्यंत शोभून दिसला. एकदा याच पर्णशाळेच्या ओट्यावर श्रीराम जानकी लक्ष्मणासह वार्ता विरोध करीत असताना एक अद्भुत स्त्री आश्रमाच्या अंगणात होती. अनुरक्तीसारखी अंगविषय करीत धुंद डोळ्याने ती रामाला घालू लागली. हलके हलके मंजुळ स्वर काढून ती रामांची बोलू लागली. ती म्हणाली, उठला राजकुमार, उठला राजकुमार, कोण तू उठला राजकुमार, उठला राजकुमार, वेगवासिला तुला शांत
योगी वावरतो परिवार रावण भगिनी यात वनाची समज मामी शूर्पण खामी रावण भगिनी यात वनाची समज मामी अग्नित धूपे घेऊन सरिते अग्नित धूपे घेऊन सरिते मनोगती संचार हरे तरुणी मधुर भाषणी तुझसाठी हरे तरुणी मधुर भाषणी तुलान शोभे की अर्धांगी तुलान शोभे की अर्धांगी दूर लोट की कुरुपत जानी समीप आहे तुझा पितानी क्षण करीते संहार माता संगे राहुनी अविरत पाल तुझे एक पत्नीव्रत अलिंगनाची आश उठारे करुणती अनिवार कोण तू कुठला असं लाडी गोडीनं पुन्हा विचारित श्रीरामला पण महाधनुर्धर श्रीरामाने दीड मुहूर्तात त्या सर्वांचा सैन्यासह संहार करून एकट्या रामाने खर दूषण त्रिशूल आणि 14 सहस्र राक्षस बलिल्याचं पाहून ती विरूप राक्षसी लंकेला आपला बंधू लंकाधिपती रावण याच्या समोर उभे राहिले सर्व अमात्यांसमक्ष ती रावणाला म्हणू लागली रावणा कसले जनपालन श्रीरामाने थोड चिंतिले तुझे दंडकापन सत्ता घातुक लागी तरी कर्तव्याची तुझी थोडसे जाता लंकापती तुझे जाता लंकापती वीस लोचने उघडून बघया शूर्पणखेची कशा श्रीरामाच्या पराक्रमाने कंपित झाली दिशा तुझे गुप्तचर
चले भेटी श्यामल भूमी बनती स्मर त्याच्या संगे कनककन्निका कधी कुणी सुंदर तुलाच साधून दिसेल ऐशी मोहक ती युवती सोडते त्याचा लंकापरी सोडते त्याचा लंकापरी तिला कळवली घेऊन यावे तुझ्यासाठी सत्पद याच्यासाठी मी गेले होते त्यांच्या कुटीरावर रामांच्या बरोबर युद्ध करून सीतेचा हरण करण्याच्या उद्योगाला त्यांनी त्यासाठी मालिकाचं सहाय्य व्हावे मालिकाला श्रीरामांचा पराक्रम माहिती होता त्यानं जेव्हा रावणाचं मन वळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवटी काही कपट जमल्यास करावं म्हणून रावणानं एक युक्ती काढली त्यांनी मालिकाला सुवर्ण मृगाचं रूप धारण करायला सांगितलं आणि आपण याच्या गतीचा वेळ धारण करून त्याच्या पाठोपाठ पंचवटी केली मारीच्यानं धारण केलेलं ते अभूतपूर्व सुवर्ण मृगाचं रूप पाहून सीतेला अतिशय मोह झाला ती पर्णशाळेमध्ये आली आणि श्रीरामानं ललितपणा म्हणून सहज पाहिला सहज पाहिला हरिण अयोध्या हरिण अयोध्या झळकती कयाचा लक्ष्मी शिंगावती नवमोहफुलास सुवर्ण गंगावती झळकती कयाचा लक्ष्मी शिंगावती नवमोहफुलास सुवर्ण गंगावती हे नयन भारते त्याच्या रंगावती हे नयन भारते त्याच्या रंगावती ते इंद्र चापते उच्च भासले उडता अनुरातो हरिण अयोध्या अनुरातो हरिण अयोध्या चालतो जन जगती मानुरडी तो मंद डोळ्यात कालिसा भाव विलक्षण झुंग चालतो जन जगती मानुरडी तो मंद डोळ्यात कालिसा भाव विलक्षण झुंग लागला मृगाचा मला नाचो छंद लागला मृगाचा मला नाचो छंद वेळीच चापले तृणांकुरीच्या बघता आयुष हरिण अयोध्या हरिण अयोध्या जाताच पादतील हरिण सासवाचा जाताच पादतील हरिण सासवाचा कधीतील कैकई भरत आपुला ठेवीन तो कधी जपून घडे मी ठेवा ठेवीन तो कधी जपून घडे मी ठेवा थांबला कशास
सीतेच्या हट्टासाठी श्रीराम धनुष्यबाण घेऊन त्या मृगाचा मागोवा घेत ठरले. रामांचा बाण वळवी लागताच तो मायावी मारीच हा सीते हा लक्ष्मणा धाव धाव असं मानवी वाणीने बोलला. तो साध श्रीरामांच्या साधासारखाच होता. त्यामुळे इकडे पर्णशाळेमध्ये सीतेच्या शरीराला कापरं होतं. श्रीरामांनाच काहीतरी अपघात झाला असावा ह्या कल्पनेनं तिने लक्ष्मणाला त्यांच्या होरात पाठवलं. आश्रमात ती एकटीच उरली. ती संधी साधून जतिवेश धारण केलेला रावण पुढे आला आणि थोड्याच वेळात त्यानं आपला खरा हेतू प्रकट केला. तो तिच्याशी लग्न करू लागला तेव्हा ती महापतिव्रता मैथिली त्याला कातर स्वराने बजावू लागली. या जगा थांबून नको या जगा थांबून नको घननीळाची मूर्त बीज मी नकोच जाळू थांबू नको नींद एकटी माझा भवती राम कीर्तीच्या दिव्य आकृती दिसल्या वाचून तुला धाडीतील देहात भन्नर थांबू नको दारात. कुठे क्षुद्र तू कोठे रघुवर कोठे कोवळ कोठे सागर विष सदृश तू रामचंद्र ते अमृत रे साक्षात थांबू नको मज अबलेला दारुनियावर सरसावी सिक्कल जर हे दुर्बल श्रीरामाचे बाण तुझ्यावर करीतील वज्राघात थांबू नको दारात या जगा थांबू नको या फुलांची ओळख पटल्यामुळे क्षात्रवृत्ती उतरवून आलेले श्रीराम सीता शोधार्थ पुढे निघाले. वाटेमध्ये त्यांना एक पक्षीश्रेष्ठ रक्ताने माथल्या अवस्थेमध्ये भूमीवर पडलेला दिसला. या दुधरूपधारी राक्षसानंच सीता भक्षण केली असली पाहिजे अशा कल्पनेनं श्रीरामाने क्षुर सौंदर्य बाण त्याच्यावर रोखला. तेव्हा फेसासह रक्त ओपीत असलेला तो पक्षीराज जटायू श्रीरामाना म्हणाला,
त्याच्या देहाचं योग्य प्रकारे दहन करून राम लक्ष्मण पुढे निघाले. त्यानंतर कबंध नावाच्या एका महाभयानक राक्षसाची त्यांची गाठ पडली. तो शीर्षहीन राक्षस वास्तविक महातेजस्वी धनुपुत्र होता. तो राक्षस त्यांना म्हणाला, लक्ष्मणासह वर्तमान श्रीराम या वनातून जेव्हा तुझे हात तोडतील तेव्हा तू स्वर्गात जाशील असं मला इंद्राने सांगितलं आहे. हे रामचंद्रा, तू मला मार आणि जाळून टाक. माझी सीता पुन्हा रावणाने पळवून दिली आहे, त्याच्याविषयी तू अगोदर साध्यंत माहिती सांग अशी रामाने त्याला विनंती केली. तेव्हा कबंध म्हणाला, अगोदर माझा देह दहन कर, मग सांगतो. शेवटी राम लक्ष्मणाने त्या कबंधाला एका खड्ड्यात नेऊन टाकला आणि चिता पेटवून त्याला भडागी दिला. तेव्हा तो धूमरहित अग्नीसारखा पुनर्जात होऊन बाहेर आला. त्यानं कृष्णेंद्राधिपती सुग्रीवाशी सख्य कर, म्हणजे तो तुला सहाय्य करील, तुझ्या पत्नीचा शोधही लावेल
असं रामानं सांगितलं आणि पुढील मार्गही दाखवला. पंपा सरोवराच्या पश्चिम तीरावर पोचल्यावर श्रीरामानं शबरीचा आश्रम घातला. ती महातपस्विनी शबरी अवर्णनीय उत्साहानं श्रीरामाना सामोरी आहे आणि म्हणाली, धन्य मी शबरी श्रीराम, लागली श्री चरणे आश्रमा, लागली श्री चरणे आश्रमा, लागली श्री चरणे आश्रमा. चित्रकूटा हे चरण लागता, किती पावले मुक्तता, वृक्षातळी आथा क्षणभर करा पुरीनाथम, लागली श्री चरणी आश्रमा, लागली श्री चरणी आश्रमा. ज्या चरणांच्या पूजे करिता नयन प्रगटल्या माझ्या सरिता, पदप्रक्षालन करा विस्मरा, प्रवासात करा श्रमा, लागली श्री चरणी आश्रमा, लागली श्री चरणी आश्रमा. सेवा देवा कंदमुळे पामटशी बदली फळेही, वनवेली ने पाय लावणे, वनवेली ने पाय लावणे, या कल्पद्रुम लागली श्री चरणे आश्रमा, लागली श्री चरणे आश्रमा. क्षते खगांची नवेत देवा, मीच चाकिला स्वये बोलवा, गोडते बही पुढे ठेविली, हसवान चहत्तीमा, लागली श्री चरणी आश्रमा, लागली श्री चरणी आश्रमा. सौमित्री शंकित दृष्टी, अभिमंत्रित पुष्टि, या बदनीत नित्य नाम तोया, बदनीत नित्य नाम तो, वेदांत मधुरिमा, लागली श्री चरणे आश्रमा, लागली श्री चरणे आश्रमा. धन्य मी शबरी श्रीराम, लागली श्री चरणे आश्रमा, लागली श्री चरणे आश्रमा. सीतेच्या सर्व प्रश्नांना अनुसंधान हनुमंतांना समर्पित उतरले आणि तिच्या मुक्ततेसाठी श्री रामचंद्र निश्चित येणार असल्याचं शपथपूर्वक कथन केलं. रामाला ओळख पटावी म्हणून सीतेनं आपल्या जवळचा एक मणीही हनुमंतांच्या स्वाधीन केला. वास्तविक सीतेला घेऊन जाण्याला स्वतः हनुमंतही समर्थ होता, पण परपुरुषाच्या स्कंधावर बसून जाणं योग्य नाही, माझी सुटका रामानेच केली पाहिजे असं सीतेने उठून सांगितलं. विचारी आणि धर्मनिष्ठ हनुमंताला तिचा म्हणत पडले. तिचा निरोध होऊन तो निघाला. जाता जाता त्याच्या मनाला हे आलं की या राक्षसांचं बळ तरी काय आहे ते पहा, आणि या विचारासाठी त्यानं अशोकवन उद्ध्वस्त करून टाकलं. जम्बूवाली
आणि रावणपुत्र अक्षय यांना ठार केले. लंकेच्या कुलदैवताचा नाश केला. तेव्हा रावणपुत्र इंद्रजितानं त्याला ब्रह्मास्त्राने बद्ध केलं आणि रावणाच्या सभेत नेलं. तिथं त्याला ठार मारण्याची आज्ञा रावणाला दिली. पण रावणाचा भाऊ जो विभीषण त्यानं दूताला मारणं राजनीतीला धरून नाही असं आग्रहानं प्रतिपादन केलं. शेवटी रावणाच्या आज्ञेनं हनुमंताच्या पुच्छाला वस्त्र बांधून राक्षसाने ते पुच्छ पेटवून दिले. राक्षसीने हे वृत्त सीतेला सांगितलं. तेव्हा तिनं अग्नीचा धावा केला आणि हनुमंताला इजा होऊ नये असं मानून अग्नी जवळ पेटत्या पुच्छादिशी हनुमंत रावणाच्या राजसभेमधून उडाला आणि सर्व लंका पेटवल्यावर शांत चित्तानं हनुमंतानं आपलं तुच्छ सागर जलामध्ये विसरलं आणि त्यानंतर आकाश मार्गानं तो परत श्रीरामांच्या पाशी आला. सीतेने दिलेला बळी श्रीरामाने अचूक ओळखला आणि अत्यंत आनंदाने हनुमंताला गाढ आलिंगन दिले. असंख्य वानरासह राम लक्ष्मण दक्षिणेला निघाले. ते सर्वजण समुद्र तीरावर पोहोचले आणि आता प्रश्न असा पडला की समुद्र उल्लंघन 3 दिवसपर्यंत श्रीरामाने सागराची प्रार्थना केली, परंतु सागर काही प्रकट झाला नाही. तेव्हा संतापून शेवटी रामाने सागरावरती शस्त्र बसवले. रामबाणाच्या भयाने तो सागर साकार भरड झाला आणि नम्रतापूर्वक रामाना म्हणाला की रामा, आपल्या सैन्यामध्ये नळ नावाचा एक वानर आहे.
तो प्रत्यक्ष विश्वकर्म्याचा पुत्र आहे. त्याच्याकडून तुम्ही सेतू बांधवा आणि तो सेतू मी माझ्या छातीवर आनंदाने घालतो. श्रीरामाने नळा आणल्याने आणि नळाच्या अधिपत्याखाली असंख्य वानर सेतू बांधू लागले आणि सेतू बांधता बांधता उच्चाराने गावं लागले. सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी. श्रीराम रामचंद्र की जय. सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी. श्रीराम रामचंद्र की जय. गिरिराजांचे ते मनी कळुनी गजांत शाखा शिळा उचलुनी. गिरिराजांचे ते मनी कळुनी गजांत शाखा शिळा उचलुनी. जळात जारे गवेध कलुनी, जळात जारे गवेध कलुनी. सेतू बंधने जोडून ओढा, सेतू बंधने जोडून ओढा. समीप लंका पुरी. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी. श्रीराम रामचंद्र की जय. भेटा झाडे भेटा डोंगर पृथ्वीचे विलगाना सागर. भेटा झाडे भेटा डोंगर पृथ्वीचे विलगाना सागर. ओढा पृथ्वी बैलकटावर, ओढा पृथ्वी बैलकटावर. वडवादी तो धडील माती, वडवादी तो धडील माती. सेतू शेषापती. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी. श्रीराम रामचंद्र की जय. राम भक्तीये ताटून पोटी, शक्तीर्थांच्या लवल्या पाठी. राम भक्तीये ताटून पोटी, शक्तीर्थांच्या लवल्या पाठी. सत्कार्याच्या पथिकी, सत्कार्याच्या पथिकासाठी श्रीरामाला असेच घेणी, श्रीरामाला असेच घेणी. मानद पाठीपती. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी. श्रीराम रामचंद्र की जय. नलसानेता सहस्राभजा, कोटी कोटी हात राभता. नलसानेता सहस्राभजा, कोटी कोटी हात राभता. प्रारंभी घे रूप सांगता, प्रारंभी घे रूप सांगता. पाषाणच हे पहाडी रया, पाषाणच हे पहाडी रया. धरती पायावरी. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी. श्रीराम रामचंद्र की जय. चरण प्रभु ते जळात शिरता, सकळ ज्ञाना येईल तीर्थता. चरण प्रभु ते जळात शिरता, सकळ ज्ञाना येईल तीर्थता. आरंभातव अभिरपूतता, आरंभातव अभिरपूतता. चिळा होऊनी गडू लागया, चिळा होऊनी गडू लागया. लाटा लाटा करी. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी. श्रीराम रामचंद्र की जय.
श्री रामांचा हा विरोध बालीपुत्र अंगदाने अगदी त्याच शब्दामध्ये जाऊन रावणाला सांगितले. हे तीक्ष्ण शब्द ऐकताच रावणाच्या क्रोधाला सीमा आलेल्या नाही. त्यांनी आपल्या सचिवांना आज्ञा केली, या दुर्बुद्धी वानराला धरून त्याचा वध करा. या अग्निसर्शी सर्व चिकटावे तसे अनेक राक्षस अंगदाच्या देहाला चिट्या देऊ. तू महाबलाढ्य वानर त्यांच्यासह रावणाच्या प्रासाद शिखरावर उडाला आणि ते सर्व राक्षस खाली भूमीवर पडले. अंगदाच्या भाराने इंद्र वज्राच्या माराने हिमालय खचला होता, तसाच रावणाचा प्रासाद खचला, शिखर उदिगळ झाले. क्रोधाने संतप्त झालेल्या रावणाने आपल्या सर्व सैन्याला बाहेर पडण्याची आज्ञा दिली आणि त्यानंतरचा कथाभाग सांगता सांगता खुश लव वर्णन करू
श्रीरामांच्या सारख्या समर्थ वीराच्या तोंडचे एक उद्गार ऐकून इंद्रसारथी मातेने किंचित हसला आणि म्हणाला, प्रभू, असं न समजण्यासारखं काय होता? त्याच्या वधाकरता पितामहास्त्राचा उपयोग करा. देवानी जो रावणाच्या मृत्यूचा काळ सांगून ठेवला आहे तो आता अगदी समीप आला आहे. मातरीच्या या भाषणानं आता श्रीरामांना दृढ स्मरण आलं आणि अगस्त्य ऋषीने दिलेला दैदिप्यमान बाण त्यांनी धनुष्याला लावला. कर्ण प्रत्यंच्या उडून त्यांनी तो बाण महाप्रतापे रावणाच्या दिशेने सोडला. तो दुस्सह आणि प्रत्यक्ष मरणाप्रमाणे अनिवार्य असलेला बाण रावणाच्या वक्षस्थळात जाऊन घुसला. त्याने रावणाचं हृदय शतशः विदीर्ण करून टाकले. बाणाचा प्रहार होताच जीविताला मुकणाऱ्या त्या रावणाच्या हातून धनुष्यबाणही खाली पडला. तो महातेजस्वी राक्षसपती भूमीवर कोसळला. राक्षस सैन्य वाट कुठे तिकडे धावत सुटलं. वानरांनी त्यांचा विध्वंस मांडला. सारे वानरगण रावण मेला, रामांचा जय झाला असं म्हणत आनंदानं नाचू लागले. अंतरिक्षातून देवांच्या सौम्य नवदी वाजू लागली. रामांच्या रथावर स्वर्गामधून पुष्पवृष्टी होऊ लागली. अप्सरा आणि गंधर्व यांचे विजयगीत गाणी होते. विष्णु कमला सीता वये जान
मिळता हा श्री विष्णू कमला सीता वये जाणता मिळता युद्ध कधी हे जगता करिता युद्ध कधी हे जगता करिता दाखवी अतुलता मलिरा दाखवी अतुलता मलिरा स्वामी निरंतर माझी सुता ही क्षमेची असं म्हणून श्रीरामाने अत्यंत आनंदाने निष्कलंक म्हणून पतिव्रता म्हणून जानकीचा फलक स्वीकार केला. सर्व सैन्यामध्ये आनंद बसला. रामाने विभीषणाला आज्ञा केली, लंकाधिपते निरपेक्षपणानं आणि सुखानं लंकेच्या साम्राज्याचा उपभोग घे. आता रामांचं कार्य पूर्ण झालंय. भरत भेटीची त्यांना ओढ लागली आहे. विभीषणानं पुष्पक विमान तयार केलं. विमानामध्ये बसण्यापूर्वी रामाने न्यायासाठी आणि सत्यासाठी लढणाऱ्या आपल्या साऱ्या सहकाऱ्यांचा निरोप घेतला. त्यांना अयोध्येचं निमंत्रण केलं. श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण विमानामध्ये बसले. विमानाने उड्डाण केलं आणि अयोध्येच्या मार्गावर ते असताना एके दिवशी ते विमान श्री भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये उतरलं. याच दिवशी रामांच्या वनवासाची 14 वर्ष पूर्ण झाली आहे. आपण येत असल्याची वार्ता हनुमंताकरवी अयोध्येला कळवण्याची व्यवस्था त्यांनी अगोदरच केलेली आहे. राम येत आहे, सीतामाई येते आहे, लक्ष्मण येतो आहे. या वार्तेनं सारी अयोध्या आनंदाने अक्षरशः नाचते आहे. शत्रुघ्नानं सर्व अयोध्या शेंगारली आहे. भरत डोळ्यामध्ये प्राण साठून रामांची वाट पाहत. भरद्वाजांच्या आश्रमामधून रामांच्या विमानाने उड्डाण केलं. ते अयोध्येच्या परिसरामध्ये येऊन उतरलं. राम विमानामधून बाहेर आले आणि साऱ्या अयोध्यावासियांनी सीताबल रामचंद्रची जय असा आनंद गजर केला. भरतांनी रामांच्या सुपूजित पादुका त्यांच्या चरणी घातल्या. आनंदाश्रूंनी भरलेल्या नेत्रांनी तो रामाला म्हणतो, रामा, तुझं म्हणून सांभाळलेलं तुझं हे राज्य, तुझं हे सिंहासन आता तू परत घे. श्रीरामाने भरताला अभिनंदन. सर्व मातांना ओळखीचा रामसीताने प्रणाम केला. त्या भेटीचा आनंद केवळ अवर्णनीय होता. असंख्य नेत्र श्रीरामाला ओवाळू लागले. असंख्य नेत्र त्याचा जयकार करू लागले.
आणि एवढंच नव्हे तर आपण ताईंना आपण असं प्रॉमिस केलं पाहिजे, चाळीसगावच्या मुलींनी जर का जळगावला कार्यक्रम घेतला तर मला वाटतं आपण ताईला सगळ्यात जास्त आनंद होईल. आणि तो खरा आज आमचा प्रयत्न होता. नाही तर बरं आता टाळ्या नका वाजू, दोनच मिनिट. रामायणाचा आदर्श काही पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही, ते तर आमच्या रक्तात आहे. 22 जानेवारीला आपण पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती केली. पहिल्यांदा सगळ्यांनी म्हणूया की श्री रामचंद्र की आणि हे प्रेमाने आहे म्हणलं. बघितलं तुम्ही, म्हणजे एवढंच नव्हे तर 2 तास प्रवास करून यायचं, इथं नृत्य 2 तास करायचं, पुन्हा आणखी 2 तास जायचं. म्हणजे आमचे ज्यावेळेस चाळीसगाव ते झोपा होतील, खराटे होतील, त्यावेळेस त्यावेळेस तिथं पोहोचतील आणि सकाळी पुन्हा रियाज करतील. मित्रांनो, याच्यापासून काहीतरी आदर्श घेतला पाहिजे. रवी भाऊ, आम्ही रोटरी सगळ्यांनी हा एक उपक्रम केला. मी तर म्हणतो धन्यवाद मीनाक्षीताईंची, त्यांनी जो आदर्श करून घेतला त्यांचे पण धन्यवाद. सगळ्या दानशूर लोकांकडं त्यांचे धन्यवाद. श्रोते म्हणून आपण धन्यवाद. फक्त एकच विनंती करतो की जाताना आम्हाला काय आदर्श घेऊन जाता येईल. आपण आता इकडनं एक शिक्षिका म्हणून काय आदर्श घेता येईल, या मुलींकडनं नृत्याचा आविष्कार म्हणून मला काय आदर्श घेता येईल, दानशूर लोकांकडनं मला काय आदर्श घेता येईल, रवी भाऊंकडनं मला काय आदर्श घेता येईल. एक आदर्श आपल्याला नेता येईल का? आणि सगळ्यात शेवटचा आदर्श, एक उत्तम श्रोता म्हणून मला आदर्श घेता येईल का? त्याला मला दाद देता येईल का? काहीच नाही आलं तर वावा म्हटलं पाहिजे, दाद दिली पाहिजे आणि जाताना त्यांचे आभार मानले पाहिजे. एवढंच आपल्याला सांगतो आणि आपल्या सगळ्यांचे आभार. धन्यवाद.